हॅलो एव्हरीवन, स्टडी विथ निशा शहाणे जुजारे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. सो आज मी घेऊन आलेली आहे तो म्हणजे आहे हेल्पिंग वर्ब, जी आपण साधी वाक्य बघतोय, जी दैनंदिन जीवनात आपण रोज वापरतो. ती वाक्य कशी बोलायची, ही वाक्य आपण रोजच्या आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर त्याच्यासाठी मी जी वेगवेगळी हेल्पिंग वर्ब घेऊन वाक्य तयार करून तुम्हाला दाखवते. सो आज मी घेऊन आलेली आहे हॅड बेटर. हॅड बेटर म्हणजे जास्त चांगलं राहील. आपण नाही का आता एखाद्या वेळेस मराठीमध्ये बोलताना असं म्हणतो की तू हे केलेलं जास्त चांगलं राहील, तू ते खाल्लेलं जास्त चांगलं राहील, तू झोपलेलं जास्त चांगलं राहील, किंवा तू गेलेलं जास्त चांगलं राहील. म्हणजे वाक्याच्या शेवटी जेव्हा आपण असं वाक्यात बोलताना जेव्हा आपण वापरतो की तू हे केलेलं जास्त चांगलं राहील, म्हणजे जास्त चांगलं राहील, असं जेव्हा आपण मराठीच्या वाक्यात बोलतो तेव्हा ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते बघूयात आज. सो जेव्हा मग ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की हॅड बेटर म्हणतो. हॅड बेटर म्हणजेच जास्त चांगलं राहील. आणि जेव्हा वाक्यात आपण हॅड बेटर वापरतो बोलताना इंग्लिशमध्ये, तेव्हा आपण जे क्रियापद असतं, जे वर्ब असतं, ते कसं घ्यायचं, ते पहिलंच रूप घ्यायचं त्याचं आपल्याला. ओके, तर बघूयात आपण ही जी वाक्य आहेत थोडीफार. सो मी तिथं गेलेलं जास्त चांगलं राहील. मी तिथे गेलेलं जास्त चांगलं राहील. बघा इथं काय सांगितलं की मी तिथं गेलेलं जास्त चांगलं राहील. बोलतो आपण अशी वाक्य, हो की नाही, नेहमी बोलतो. तर इंग्लिशमध्ये करताना मी जशी ट्रिक सांगितली आधी तुम्हाला तीच वापरलेली मी इथं पण. म्हणजेच आधी काय घ्यायचं, करता घ्यायचं आहे, मग मराठीचं वाक्य आधी बघायचं, आपण इमॅजिन करायचं, बोलताना आपण करता काय आलाय किंवा कर्म काय आलाय ते बघायचं, आणि ते जशाला तसं इंग्लिशमध्ये बोलताना स्टार्टिंगला घ्यायचं. इथं मी आले म्हणून मी इथं आय घेतलं, मग आपण काय करायचं, लगेच आय घेतलं, करता घेतलं की लगेच वाक्याच्या शेवटी जायचंय. शेवटी गेलं की काय आले बघा, जास्त चांगलं राहील असं आले, कारण त्याचीच वाक्य आहेत म्हणून तेच येणार, हो की नाही. सो जास्त चांगलं राहील याच्यासाठी मी सांगितलं हॅड बेटर घ्यायचे, म्हणून मी नंतर म्हणजेच आय नंतर मी हॅड बेटर घेतलं, म्हणजे एवढ्या वाक्यासाठी घेतलं बघा, जास्त चांगलं राहीलसाठी हॅड बेटर घेतलं. राहिलं आता एवढंच वाक्य तिथे गेलेलं. सो इथं आलं गेलेलं म्हणजे जाणे, ओके नाही, पण जाण्यासाठी गेले म्हणजे जाण्यासाठी आपण काय घेतो इंग्लिशमध्ये गो घेतो. मग मी तर गो घेतले आणि तेथे देअर घेतलं, राहिलेलं वाक्य देअर घेऊन टाकलं. सो आय हॅड बेटर गो देअर म्हणजे मी तिथं गेलेलं जास्त चांगलं राहील. तू त्याला फोन केलेला जास्त चांगला राहील. तू साठी मी यू घेते, नेहमीच माहिती आपल्याला सगळेच घेतात. सो तू साठी यू घ्यायचं, जास्त चांगलं राहील साठी हॅड बेटर घेतलं. परत फोन केलेला ह्याच्यासाठी फोन करणे किंवा केलेल्यासाठी काय घ्यायचं आपल्याला, कॉल घ्यायचे, आणि त्यालासाठी हिम घ्यायचे, मी हिम घेतला. सो यू हॅड बेटर कॉल हिम. तू त्याला फोन केलेला जास्त चांगला राहील. तू त्याला आमंत्रण दिले. आता बघा, तू त्याला आमंत्रण दिलेलं जास्त चांगलं राहील म्हणजेच आता समजा कोणाला इन्व्हिटेशन द्यायचे, ओके नाही. सो तर आता त्याच्यामध्ये पण समजा असं बोलताना वापरलंय आपण की तू त्याला आमंत्रण दिलेलं जास्त चांगलं राहील. तर सेम यू, तू साठी यू घ्यायचं, यू घेतलं. हॅड बेटर कशासाठी घेतले, जास्त चांगलं राहील साठी हॅड बेटर घेतलं. आता दिलेलं, आमंत्रण देणे, ह्याला काय म्हणतात, आमंत्रण देण्यासाठी इंग्लिशमध्ये आपल्याला माहिती इन्व्हाइट करणे कोणाला, हो की नाही. सो इथे इन्व्हाइट घेतलं मी, आणि त्यालासाठी हिम घेतलं, हिम, हो की नाही. तू त्याचा सल्ला घेतलेला जास्त चांगला राहील. ओके, सो आता तू साठी यूज घ्यायचे आपल्याला, जास्त चांगला राहील साठी हॅड बेटर घेतलं. सल्ला घेणे म्हणजे काय, टेक हिज ऍडवाइस. ओके, तू त्याचा सल्ला घेतलेला, सल्ला घेणे म्हणजे काय, टेक ऍडवाइस घेणे, हो की नाही. सो आपण इथं काय घेतलं मग, यू हॅड बेटर टेक हिज ऍडवाइस म्हणजे त्याचा सल्ला घेण्याला काय घेतलं, टेक घेतलं, हो की नाही. सो यू हॅड बेटर टेक हिज ऍडवाइस म्हणजे तू त्याचा सल्ला घेतलेला जास्त चांगला राहील. आता बघा, तू पुन्हा एकदा विचार केलेला जास्त चांगलं राहील, हो की नाही. एखादी गोष्ट आपल्याला करायची आणि आपल्या त्याच्यामध्ये कोणतरी आपल्याला असं म्हणते की तू पुन्हा एकदा विचार केलेलं जास्त चांगलं राहील, तेव्हा आपण कसं म्हणणार, तेव्हा आपण कसं बोलणार. सो तसंच आपण तू साठी मी यू घेतलं, जास्त चांगलं राहील साठी हॅड बेटर, मग केलेला, विचार करणे, ह्याच्यासाठी काय घेतलं मी, थिंक घेतलं. पुन्हा एकदा, ह्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, वन्स अगेन. ओके, सो यू हॅड बेटर थिंक वन्स अगेन. तू पुन्हा एकदा विचार केलेला जास्त चांगलं राहील. तू थोडं कमी बोललेलं जास्त चांगलं राहील. आपण नाही का एखाद्याला रागाने म्हणतो की तू आता थोडं कमी बोल, तू थोडं कमी बोललेलं जास्त चांगलं राहील किंवा तुझ्यासाठी जास्त चांगलं राहील.
तर बघू आपण कसं बोलायचं. सो तू साठी यू घेतलं, जास्त चांगलं राहील साठी हॅड बेटर घेतलं, बोललेलं बोलण्यासाठी काय घेतलं मी टॉक घेतलं, आणि टॉक म्हणजे बोलणे. सो थोडं कमीसाठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात, थोडं साठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात, थोडं साठी अ बीट म्हणतात. अ बीट म्हणजे थोडे आणि कमी म्हणजे लेस घेतलं. ओके, सो यू हॅड बेटर टॉक अ बीट लेस. तू थोडं कमी बोललेलं जास्त चांगलं राहील, तू त्याला न भेटलेलं जास्त चांगलं राहील. हे आता मराठीचं वाक्य. इंग्लिशमध्ये बघा, तू साठी मी यू घेतलं, जास्त चांगलं राहील साठी काय घेतलं हॅड बेटर. भेटणे, न भेटणेला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो नॉट मीट. मीट म्हणजे भेटणे आणि न भेटणे म्हणजे नॉट लावायचं. इथं मी नॉट लावलं, सो नॉट मीट घेतलं. त्यालासाठी काय घेतलं हिम घेतलं. तू त्याच्याकडे न गेलेलं जास्त चांगलं राहील. सो तू साठी यूज घ्यायचं, यू घेतलं, जास्त चांगलं राहील साठी हॅड बेटर घेतलं. न गेलेलं जाण्यासाठी आपल्याला माहिती गो घ्यायचं, पण न जाण्यासाठी नॉट गो घ्यायचं. ओके, मी गोला काय घेतलं इथं नॉट लावले. सो टू हिम म्हणजे त्याच्याकडे. हे बघा नेक्स्ट आहे उलढ्या कधी वापरायचा आपण इंग्लिशमध्ये बोलताना. तर आधी उलढ्याचा आपण अर्थ समजून घेऊ की उलढ्याव म्हणजे नेमकं काय. हे बघा, बोलताना आपण उलढ्याव कधी वापरायचं, म्हणजेच जेव्हा समजा आता भूतकाळात समजा आपण एखादी क्रिया आपल्याला करायची राहून गेली समजा, आणि नंतर आपण वर्तमान काळात म्हणजे आपण म्हणतो की आपण ही गोष्ट आपण केली असती, ती गोष्ट आपण केली असती, किंवा आपण बाहेर गेलो असतो, मी तुला फोन केला असता, मी तुझ्याकडे आलो असतो, म्हणजे एखादी गोष्ट मी केली असती पण आपण ती केलेली नाहीये, पण केली असती असं जेव्हा आपण म्हणतो वाक्यात मराठीच्या बोलताना, तेव्हा इंग्लिशचं वाक्य करताना आपण उलढ्यावचा वापर करत असतो. हे बघा, म्हणजेच एखादी क्रिया केली असती असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं किंवा म्हणायचं असतं, तेव्हा इंग्लिशमध्ये आपण उलढ्यावचा वापर करायचा असतो. ओके, तर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं उलढ्यावनंतर. मी आधीच सांगितले हॅव हॅज हॅड आलं वाक्यात की आपण काय करायचं, त्याच्या लगेच आपल्याला जर क्रियापद वापरायचं असेल तर ते काय वापरायचे, तिसरंच रूप वापरायचे क्रियापदाचं. ओके, तर आता इथं उलढ्याव आले म्हणून क्रियापदाचं तिसरं रूप घेणार आपण. सो हे वाक्य बघून घ्या, तुम्हाला ह्याच्यावरून ह्या उदाहरणावरूनच लक्षात येऊन जाईल की नेमका उलढ्यावचा अर्थ काय आहे ते आणि हे कधी वापरायचं ते. हे बघा, मी तुला मदत केली असती. सोपं आहे. आपण इंग्लिशमध्ये आता डेली लाईफमध्ये हे वाक्य बोलतोच की नाही, मी तुला मदत केली असती, तेव्हा इंग्लिशमध्ये बोलताना त्या ट्रिकनुसारच आपल्याला वाक्य करायचे. मी स्टार्टिंगला मी काय घेतलं, मी घेतलं. इथं मी म्हणजेच आय घेतले, आणि केली असती म्हणजे इथं काय आले बघा, केली असती. म्हणजे वाक्याच्या शेवटी समजा केली असती, केलं असतं असं समजा ल असतं किंवा असतो, असती असे शब्द आले की आपण उलढ्याव घ्यायचं काय. सो मी साठी मी आय घेतलं, केली असतीसाठी उलढ्याव घेतले, आणि मदतसाठी काय हेल्प घेतले, आणि तुलासाठी काय घेतलं यू. हेल्प म्हणजे मदत करणे आणि हेल्पचं तिसरं रूप हेल्प घेतलं. ओके, ट्रिकनुसारच मी वाक्य करते. आधी मी काय घेते, करता जशाला लिहून घेते, नंतर वाक्याच्या शेवटी जायचं. शेवटी आले केली असती, मग उलढ्याव घ्यायचं त्याच्यासाठी, आणि जे आधी शब्द येतात मग ह्या म्हणजे शेवटच्या आधी काय आले ते बघायचं. मग मदत आले, मग मदतच्या आधी काय आले, तुला आले, मग इकडच्या साईडनं वाक्य आपण इंग्लिशमध्ये करत यायचं. दुसरं बघा, मी तुला आठवण करून दिली असती. मी साठी आपण आय घेतलं, मी म्हणजेच आय माहिती आपल्याला, दिली असतीसाठी उलढ्याव घेतलं, आठवण करून दिलेला काय म्हणतो आपण रिमाइंड म्हणतो, रिमाइंडचं तिसरं मी काय घेतले रिमाइंडेड घेतलं, आणि तुलासाठी काय घेतलं यू घेतलं. त्याने तुला फोन केला असता, ही त्यानेसाठी ही घेतलं, केला असता साठी काय घेतलं उलढ्याव घेतलं, आणि फोनसाठी काय घेतलं फोन घेतलं, आणि तुलासाठी यू घेतलं. फोनचं तिसरं रूप फोन घेतलं. ओके, तो तुझ्याकडे आला असता, तो साठी मी ही घेतले, आणि आला असता आले तर हो की नाही. सो ह्याच्यासाठी मी काय घेतले उलढ्याव घेतलं, आणि येणे आला, येणेसाठी मी काय घेतले कम घेतले. कमचं तिसरं रूप कमच आहे. कमचं पहिलं रूप कम, दुसरं रूप केम, आणि तिसरं रूप कम आहे. कम म्हणजे येणे, तुझ्याकडे म्हणजेच टू यू घेतलं. मी तुला भेटलो असतो, मी साठी आय घेतलं, लो असतो, भेटलो असतो, लो असतो साठी उलढ्याव घेतलं. भेटणे हो की नाही, भेटलो आले, इथं भेटण्यासाठी आपण म्हणजेच भेटलो ह्याच्यासाठी काय घेतलं मेट घेतलं. मीटचं तिसरं रूप मेट आहे. मीट म्हणजे भेटणे, आणि तुलासाठी यू घेतलं.
मी तुला झापड मारली असती म्हणतो की नाही आपण एखाद्या वेळेस कोणाला रागामध्ये. सो मी साठी आय घेतलं, ली असती, मारली असती, ली असती, शेवटी असती आले, ली असती. सो ह्याच्यासाठी वुल्ड हॅव घेतलं, मारणे, हो की नाही. झापड मारणेला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, स्लॅप म्हणतो. ओके, आता हे बघा, मी ती ऑफर स्वीकारली नसती म्हणजे हे काय आहे, आपलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथं नसती आले, हो की नाही, म्हणजे नकारार्थी सेंटेन्सेस आहे. ओके, नकारार्थी सेंटेन्स आहे. सो मी साठी मी आय घेतलं, स्वीकारली नसती, वुड नॉट हॅव, मी वुडंट घेतले. वुड नॉट हे काय आहे, सॉरी, वुड नॉटचं वुडंट हे काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही हे शॉर्ट फॉर्म घेतलाय, वुडंट हॅव. स्वीकारणे, स्वीकारण्याला आपण ऍक्सेप्ट करणे म्हणतो, पण याचं तिसरं रूप काय आहे, ऍक्सेप्टेड. ऍक्सेप्टचं तिसरं रूप ऍक्सेप्टेड. ओके, आणि ती ऑफरसाठी मी काय घेतलं, दॅट ऑफर घेतलं. ओके, एकापेक्षा जास्त समजा हेल्पिंग वर्ब आले वाक्यात तर आपण काय करायचं, पहिल्या हेल्पिंग वर्बला काय करायचं, नॉट लावायचं. बघा नेक्स्ट बघा, मी त्या हॉटेलमध्ये थांबलो नसतो. मी साठी मी आय घेतलं, थांबलो नसतो म्हणजे नसतो आले, तर लो नसतो साठी वुड नॉट हॅव घेतलं. इथे मी वुडंट घेतले आणि इथं वुड नॉट घेतले, कारण हे वुडंट काय आहे, ह्या वुड नॉटच हे शॉर्ट फॉर्म आहे, हो की नाही. तर इथे मी पूर्ण घेतले वुड नॉट हॅव. तर इथे दोन आले, समजा वुड आणि हॅव दोन आहेत ना हेल्पिंग वर्ब, तर पहिलं कोणतं आहे, वुड, म्हणून वुडला आपण काय करायचंय, नॉट लावायचे. सो वुड नॉट हॅव घेतलं. थांबणे, थांबणे म्हणजे स्टे, इंग्लिशमध्ये आपण काय करतो, स्टे म्हणजे थांबणे. तिसरं रूप काय आहे, स्टेचं, स्टेड. ओके, त्या हॉटेलमध्ये, ऍट दॅट हॉटेल.